श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, येत्या 9 ऑगस्टला म्हणजे शनिवारी आलेली आहे श्रावण पौर्णिमा। पौर्णिमा तिथी जी आहे तर ती प्रत्येक महिन्यामध्ये येत असते, परंतु प्रत्येक पौर्णिमा तिथीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं। श्रावण महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला विशेष अनन्यसाधारण असं महत्त्व आहे, कारण या दिवशी रक्षाबंधन हा सण आपण साजरा करत असतो। या श्रावण पौर्णिमेला नारळी पौर्णिमा या नावाने सुद्धा ओळखलं जातं। या श्रावण पौर्णिमेचा प्रारंभ हा 8 ऑगस्टला म्हणजे शुक्रवारी दुपारी 2:12 होणार आहे आणि समाप्ती ही 9 ऑगस्ट म्हणजे शनिवारी 1:24 होणार आहे। तर उदय तिथीनुसार ही श्रावण पौर्णिमा 9 ऑगस्ट म्हणजे शनिवारला साजरी केली जाणार आहे, परंतु आपल्याला पौर्णिमेचे जे काही सत्यनारायण पूजा करायची आहे तर ती 8 ऑगस्ट म्हणजे संध्याकाळी करायची आहे, कारण या दिवशी पौर्णिमा तिथी ही दुपारी सुरू होणार आहे आणि शनिवारी दुपारी ती संपणार आहे। सत्यनारायण पूजा जी असते तर ती पौर्णिमेच्या शुभ काळामध्ये करावी असं म्हटलं जातं। म्हणून जर तुम्ही सत्यनारायण पूजा करणार असाल तर तुम्हाला 8 ऑगस्टला संध्याकाळी करायची आहे, परंतु आता जर कुणाला शक्यच नसेल तर श्रावण महिना आहे आणि उद्याची ही पौर्णिमा जी आहे तर ती सूर्याने बघितलेली असणार आहे, तर उद्याच्या दिवशी देखील तुम्ही सत्यनारायण पूजन जे आहे तर ते करू शकता। मनामध्ये भाव आणि श्रद्धा असणं खूप महत्त्वाचं आहे। आपण एरवी देखील करतच असतो, ज्या दिवशी सूर्याने बघितलेली पौर्णिमा असते त्या दिवशी सुद्धा आपण करू शकतो, काही अडचण नाही। भक्तीला फक्त आपण ज्यावेळी भक्ती करतो त्यावेळी आपल्या मनामध्ये श्रद्धा असणं खूप महत्त्वाचं असतं। म्हणून तुम्ही शनिवारी देखील जी सत्यनारायण पूजा आहे तर ती करू शकता। श्रावण पौर्णिमेचं धार्मिक महत्त्व प्रामुख्याने समुद्र देवतेची कृतज्ञता व्यक्त करणे आणि मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांचे समुद्रातील संकटापासून संरक्षण व्हावं यासाठी केलं जातं। या दिवशी खास करून वरुण देवतेची पूजा करून समुद्र शांत राहण्यासाठी नारळ अर्पण केला जातो आणि म्हणूनच या पौर्णिमेला नारळी पौर्णिमा या नावाने सुद्धा ओळखलं जात असतं। त्याचबरोबर या श्रावण नारळी पौर्णिमेला रक्षाबंधन सण देखील साजरा केला जातो, जिथे बहीण आपल्या भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते आणि भाऊ तिचं रक्षण करण्याचं वचन देत असतो। या सणाची उत्पत्ती पौराणिक कथेमध्ये असून यामध्ये माता द्रौपदीने भगवान श्रीकृष्णाच्या जखमी बोटाला आपला साडीचा पदर फाडून बांधला होता आणि या प्रसंगातून तिचं संरक्षण आणि सुरक्षिततेचं प्रतीक म्हणून या सणाची सुरुवात झाली आणि म्हणून हा सण संपूर्ण भारतामध्ये अगदी आनंदाने मोठ्या उत्साहाने साजरा केला जाऊ लागला। धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी सेवा आणि उपाय देखील केल्या जातात। तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय सांगणार आहे। उद्या श्रावण नारळी पौर्णिमा या दिवशी तुम्हाला आपल्या घरामध्ये या झाडाचं एक पान घेऊन यायचं आहे। हा उपाय केल्याने सर्व कामामध्ये तुम्हाला यश मिळेल, घरामध्ये पैसा येईल, माता लक्ष्मीच्या कृपेने 7 पिढ्यांचं दुःख दारिद्र्य गरिबी नष्ट होऊन वर्षभर आर्थिक भरभराट होईल। फक्त 24 तासात घरातील इडापिडा नजरबाधा संपेल। असा हा पानांचा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे आणि कोणत्या झाडाचं पान आपल्याला उद्याच्या दिवशी घरामध्ये आणायचं आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओ मध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही। तर बघा मित्रमैत्रिणींनो, या श्रावण
श्रावण पौर्णिमेला 8 ऑगस्टला किंवा 9 ऑगस्टला या दोन्हीही दिवशी तुम्ही हा दिवशी उपाय करू शकता। जर तुम्ही 8 ऑगस्टला म्हणजे शुक्रवारी हा उपाय करणार असाल तर तो तुम्हाला दुपारी 2 नंतर करायचा आहे, कारण 2 नंतर ही पौर्णिमा तिथी जी आहे तर ती सुरू होणार आहे। तुम्ही शनिवारी करणार असाल तर मग शनिवारी दिवसभरामध्ये अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्या वेळेमध्ये करू शकता। आपण आपल्या हिंदू धर्मामध्ये झाडांना विशेष महत्त्व देत असतो। झाडामध्ये एक दैवी शक्ती असते। झाडांची पूजा सेवा केल्याने आपल्या घरामध्ये असणारी जी काही वाईट शक्ती आहे, बाधा आहे तर ती नष्ट होत असते। त्याचबरोबर आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची पूजा करतो। त्यामध्ये पिंपळाचं झाड असेल, बेलाचं झाड असेल, शेबीचं झाड असेल, वडाचं झाड असेल, औदुंबऱ्याचं झाड असेल, अशा झाडांचा आपण पूजा करतो। कारण का तर अशी मान्यता आहे की त्या झाडामध्ये साक्षात देवी देवता जे आहे तर ते निवास करत असतात आणि त्या झाडांची पूजा केल्यामुळे साक्षात त्या देवांचा आपल्यावरती कृपा आशीर्वाद राहतो। भगवान विष्णुदेव म्हणतात की स्वतः मी एक पिंपळ वृक्ष आहे। बेलाच्या झाडामध्ये देवाधिदेव महादेव निवास करतात। शमीच्या झाडामध्ये 33 कोटी देवी देवता निवास करतात आणि शनिदेवाची कृपा सुद्धा शमी वृक्षामध्ये असते। तर असे हे सर्व जे काही झाड आहेत, उमराचं झाड असेल, उमराच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णुदेव आणि त्याचबरोबर दत्त महाराज निवास करत असतात। अशी ही जी काही वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत तर त्या झाडाचे आपल्याला पूजन आपल्या हिंदू धर्मामध्ये करण्यासाठी सांगितलं जातं आणि विशेषतः तिथीवरती जर आपण या झाडासंबंधित काही उपाय किंवा सेवा जर केला तर त्याचं चांगलं फळ जे आहे तर ते अजून आपल्याला मिळत असतं। हा जो एक प्रभावी उपाय आहे तर या दिवशी आपल्याला करायचा आहे। आपल्याला या झाडाचं एक पान जे आहे तर ते आपल्या घरामध्ये घेऊन यायचं आहे। यामुळे काय होईल तर शत्रू तुमच्या समोर गुडघे टेकवेल। तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती नक्कीच पूर्ण होईल। त्याचबरोबर माता लक्ष्मी घरामध्ये अखंड स्वरूपात निवास करेल आणि माता लक्ष्मीची तुमच्यावरती भरभरून कृपा आशीर्वाद राहील। तर हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे बघा। तर तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे। त्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहे। आपली रोजची जी काय देवपूजा असेल तर ती विधिवत करून घ्यायची। उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं। मुख्य जो मेन दरवाजा आहे त्यावरती एक छानसर कुंकवाने किंवा हळदीच्या सहाय्याने स्वस्तिक काढायचं आहे। त्याचबरोबर एक लोटाभर पाणी घ्यायचं। थोडंसं तुम्हाला एका वाटीमध्ये दूध घ्यायचं। त्या दुधामध्ये एक बेलाचं पान जे आहे तर ते तुम्हाला ठेवायचं आहे। थोडेसे काळे तीळ सुद्धा तुम्हाला त्या दुधामध्ये टाकायचे आहे आणि हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे पिंपळ वृक्ष असेल त्या पिंपळ वृक्षाखाली तुम्हाला जायचं आहे आणि पिंपळाच्या झाडापाशी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। तिथे गेल्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला जे पाणी आपण आणलेलं आहे सोबत तर ते अर्पण करायचं आहे। त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत करत तुम्हाला हे जे दूध आहे तर ते पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे। बेलाचं पान सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी अर्पण करायचं आहे। हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे। एका दिवा जो आहे तर तो सुद्धा लावायचा आहे। अशा पद्धतीने विधिवत पिंपळाच्या झाडाचं पूजन करून झाल्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। आता जर झाडाचं एखादं पान जर खाली गळून पडलेलं असेल तर ते पान तुम्हाला घ्यायचं आहे। परंतु जर खाली गळून पडलेलं पान नसेल तर मग झाडाचं पान तोडायचं आहे। परंतु तोडण्या अगोदर तुम्हाला क्षमा याचना प्रार्थना तिथे मागायची आहे, करायची आहे। झाडाला तुम्हाला 11 प्रदक्षिणा ज्या आहेत तर त्या सुद्धा करायच्या आहे। माता लक्ष्मी आणि भगवान विष्णुदेवांना प्रार्थना करायची आहे की या झाडाचं जे पान आहे तर ते आपल्याला आपल्या घरी घेऊन यायचं आहे। घरी आणल्यानंतर तुम्हाला ते व्यवस्थितपणे स्वच्छ धुवून पुसून काढायचं आहे। त्या पानावरती तुम्हाला हळदीच्या सहाय्याने स्वस्तिक जे आहे तर ते काढायचं आहे। त्यामध्ये 4 डॉट जे आहेत तर ते द्यायचे आहे। 4 साईडला 2-2 लाईन तुम्हाला साईडला ओढायच्या आहे स्वस्तिकच्या
त्यावरती थोडेशा हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे। एक लाल कपड्यावरती तुम्हाला ते पान ठेवायचं आहे। त्यानंतर हे पान जे आहे तर ते असंच देवघरासमोर ठेवून काही सेवा तुम्हाला तिथे बसून करायची आहे। काय सेवा करायची तर तिथे बसून तुम्हाला एक माळती विष्णू गायत्री मंत्राची करायची आहे। तुमची जी काही इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे। पैसा संबंधित असेल, नोकरी संबंधित असेल किंवा इतर तुमची जी कुठली चांगली इच्छा असेल ती तुम्हाला व्यक्त करायची आहे। आणि हे जे पान आहे तर ते तुम्हाला तुमच्या जवळ पर्समध्ये पॉकेटमध्ये ठेवायचं आहे किंवा आता किती वेळ ठेवायचं तर जोपर्यंत पान खराब होत नाही तोपर्यंत तुम्ही हे पान तुमच्या जवळ ठेवायचं आहे। नंतर तुम्हाला जर वाटलं की हे पान आता खराब झालेलं आहे तर त्यानंतर तुम्ही ते पान जे आहे तर ते निर्माल्यामध्ये टाकून देऊ शकता। या उपायाने माता लक्ष्मी आपल्यावरती साक्षात प्रसन्न होईल, कारण शनिवार आणि पौर्णिमा ही एकाच दिवशी आलेली आहे। लक्षात घ्या, शनिवारी पिंपळाच्या झाडाची आपण ज्यावेळी विधिवत पूजन करत असतो, पौर्णिमेच्या दिवशी जर पिंपळाच्या झाडाची आपण पूजा केली तर याचे खूप चांगले लाभ जे आहेत तर ते आपल्याला होत असतात। साक्षात लक्ष्मी आपल्याला प्रसन्न होत असते। असा हा अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी दिवसभरामध्ये केव्हाही करायचा आहे। फक्त दिवस वाढवण्याच्या अगोदर उद्याच्या दिवशी करून बघा। उपाय करत असताना कष्ट आणि मेहनत करणं देखील गरजेचं आहे। ज्यांच्या मनामध्ये श्रद्धा आहे, विश्वास आहे त्यांनीच उपाय करा। ज्यांची उपायांवरती सेवेवरती श्रद्धा नसेल, देवांवरती श्रद्धा नसेल त्यांनी उपाय नाही केला तरीही चालेल, व्हिडिओ स्किप केला तरी देखील चालणार आहे। तर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ज्या वेळेमध्ये शक्य होईल त्यावेळी तुम्ही हा उपाय नक्की करून बघा। उपाय ज्यावेळी आपण पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून भक्तिभावाने करतो तर त्या उपायांचं सेवेचं फळ जे आहे तर 100% मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते त्या उपायांचं फळ जे आहे तर ते नक्की आपल्याला मिळत असतं। फक्त आपली श्रद्धा असणं तितकं महत्वाचं आहे। उशीर का होईना परंतु आपल्याला आपण ज्यासाठी तो उपाय करतो तर ते फळ जे आहे तर ते आपल्याला नक्कीच प्राप्त होत असतं। कारण कित्येक उपाय मी स्वतः करते आणि अजूनही करत आहे, म्हणून ते तुमच्या बरोबर मी शेअर करत असते। तर सांगितल्याप्रमाणे आवर्जून उद्याच्या दिवशी उपाय नक्की करून बघा आणि इतर मित्रमैत्रिणींना देखील व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत जावा। तुम्हाला जर काही अडचणी असेल तर कमेंट बॉक्समध्ये आवर्जून तुम्ही विचारू शकता। कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः आवर्जून लिहा। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया अशाच एखाद्या छानशा। आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ।